ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 110वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आधाराने आशीर्वादाने इच्छेने व कृपेने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय विभूती योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 109व्या प्रवचन पुष्पात आपण भगवंताचा दुर्लभ अतिदुर्लभ व दुर्मिळ भक्त कसा असतो आणि त्या भक्ताबद्दल भगवंताची भावना देखील कशी असते, तो भक्त अविभाजित भक्तीच्या आधारे भगवंताची भक्ती कशा प्रकारे करतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण कालच्या 109व्या प्रवचन पुष्पात केले। आजच्या 110व्या प्रवचन पुष्पात आपण गुरु कोणाला शुद्ध ज्ञान देतात, शुद्ध ज्ञान आत्मज्ञान कोणाला प्राप्त होते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आज 110व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश देणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्धभूमीवर रणांगणावर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अमर संवाद व अति पवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर, शांत व प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत। अर्जुनाला स्थिर करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे, सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे, हीच अपेक्षा गुरु श्रीकृष्णांची अर्जुनाकडून आहे। अर्जुन देखील त्याच्या गुरूंचे, गुरु श्रीकृष्णांचे
मार्गदर्शन मनोभावे श्रवण करत आहे आणि हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने प्रत्येक मार्गदर्शनानंतर अर्जुन देखील स्थिर, शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे. अर्जुनाची ही स्थिरता, प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण व आत्मज्ञानाचे अजरामरपणे सदैव तळपत असणारे ज्ञान सूर्य असणारे गुरु श्रीकृष्ण अति प्रसन्न होतात, अति आनंदी होतात व अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, थोड्या वेळापूर्वी मी तुला माझ्या दुर्मिळ भक्ताचे वर्णन करून सांगितले. अविभाजित भक्तीच्या आधारे माझा दुर्मिळ व दुर्लभ भक्त कशा प्रकारे भक्ती करतो याचे वर्णन करून तुला सांगितले. आता मी तुला तोच दुर्मिळ भक्त, दुर्मिळ शिष्य, शुद्ध ज्ञान कशा प्रकारे प्राप्त करतो आणि त्याचा प्रभाव कसा असतो हे देखील तुला मी श्रवण घडवतो. तेही तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. अर्जुना, जो मनुष्य, जो भक्त आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा बाळगतो आणि आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान प्राप्त करण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतो, त्या मनुष्याची, त्या भक्ताची, त्या शिष्याची सर्वात अगोदर मनाच्या वृत्तीचे परिवर्तन व्हायला सुरुवात होते. त्याच्या मनाची वृत्ती हळूहळू तटस्थ होते, उदासीन होते आणि तो प्रत्येक कर्म, स्वतःचे कर्म स्वतःच्या डोळ्याने पाहायला शिकतो. अर्जुना, त्याच्या मनाची वृत्ती बदलल्यामुळे तो भक्त, तो शिष्य त्याच्या मनातील कचरा, अंगार हळूहळू दूर करायला सुरुवात करतो. मनाचा कचरा म्हणजे मनाचे विकार, वासना, द्वेष आणि अहंकार, काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, द्वेष, अहंकार आणि दुर्वासना ह्या सर्व मनाचा कचरा आहे, मनातील भंगार आहे. अर्जुना, ह्या सर्व गोष्टी तो हळूहळू दूर करायला शिकतो. असा हा आत्मज्ञानाचा प्रभाव सखोल असतो. अर्जुना, जो मनुष्य, असा हा भक्त, असा हा शिष्य ज्याचे मन निर्मळ झालेले आहे, कोणत्याही प्रकारचा मळ त्याच्या मनाला नाही, असा हा माझा भक्त शिष्य अखंडपणे प्रत्येक क्षणी मुक्तीचा अनुभव घेऊ शकतो. अर्जुना, मुक्ती म्हणजे काय हे मी तुला याआधी एका मार्गदर्शनामध्ये समजून सांगितलेले आहे. मनातील सर्व विकार, वासना, द्वेष, अहंकार नष्ट होणे म्हणजे मुक्ती आहे आणि त्याचा अनुभव घेणे, निर्मळ मनाचा अनुभव घेणे म्हणजेच मुक्तीचा अनुभव आहे. अर्जुना, असा हा माझा भक्त शिष्य, तो मनुष्य ह्याच जन्मात पुनर्जन्माचा अनुभव घेऊ शकतो. अर्जुना, पुनर्जन्म हा शब्द शरीरासाठी वापरल्या जात नसून मनासाठी वापरल्या जातो. ज्या मनुष्याच्या मनातून विकार, वासना, द्वेष,
अहंकार संपूर्णपणे नष्ट होतात. तो मनुष्य त्याचे मन निर्मळ केलेला असतो आणि असा मनुष्य जो मुक्तीचा अनुभव घेतो तोच मनुष्य त्याच्या ह्याच जीवनात पुनर्जन्माचा अनुभव देखील त्याच्या स्वतःच्या डोळ्याने त्याच्या ज्ञानेंद्रियाने अनुभवू शकतो. अर्जुना, असा हा पुनर्जन्माचा प्रगल्भ अनुभव तो मनुष्य, तो भक्त, तो शिष्य ह्याच शरीराच्या जन्मात घेत असतो. त्यासाठी त्याला वेगळ्या शरीराचा जन्म घेण्याची आवश्यकता लागत नाही. अर्जुना, असा हा माझा भक्त शिष्य जो शुद्ध ज्ञान आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे, तो भक्त, तो शिष्य त्याचे जीवन मुक्तीच्या आधारे, मनाच्या पुनर्जन्माच्या आधारे त्याचे जीवन तो 100% नियंत्रणात आणू शकतो. किंबहुना तो भक्त, तो शिष्य त्याचे जीवन 100% नियंत्रणात आणतो. अर्जुना, हा भक्त, हा शिष्य स्वतःचे जीवन सार्थक करून घेतल्याचा अनुभव देखील त्याच्या ह्या मनाच्या पुनर्जन्मामुळे त्याला मिळतो. अर्जुना, आणि अशा ह्या भक्ताला, ह्या शिष्याला, दुर्लभ भक्ताला, अति दुर्लभ परम शिष्याला माझा आशीर्वाद एक गुरु म्हणून तर लाभतोच, पण भगवंताचे प्रेम देखील त्याला प्रत्येक क्षणी लाभत असते. त्याच्या हृदयामध्ये शुद्ध चैतन्य म्हणजे मी सदैव निवास करत असतो. अर्जुना, म्हणून त्याला गुरूंचे आशीर्वाद तर लाभतेच, पण भगवंताचे प्रेम देखील त्याला लाभत असते. असा हा आत्मज्ञानाचा प्रभाव असतो, शुद्ध ज्ञानाचा प्रभाव असतो. आणि हे शुद्ध ज्ञान त्या माझ्या दुर्लभ भक्ताला, दुर्लभ शिष्याला अखंडपणे लाभत असते. आणि तो त्याचे जीवन शुद्ध चैतन्याच्या आधारे, शुद्ध संवेदनेच्या आधारे सावधानतेने जगत असतो. अर्जुना, अशा ह्या माझ्या भक्ताला, शिष्याला त्याचा देह पंचमहाभूतांचा आश्रय आहे आणि ह्या पंचमहाभूतांच्या आश्रयामध्येच भगवंत देखील, देव देखील स्थिरावतो. ह्याचे ज्ञान फक्त शब्दाच्या आधारे नाही तर अनुभवाच्या आधारे आणि अनुभवाचे रूपांतर अनुभूतीमध्ये होऊन त्याला मिळत असते. अर्जुना, त्याचा देह हा देवाचे आश्रयस्थान बनतो, म्हणजेच माझे आश्रयस्थान बनतो. अर्जुना, ब्रह्मा, विष्णू, महेश हे जितके पवित्र आहेत तितकेच पवित्र त्या मनुष्याचे, त्या भक्ताचे शरीर बनते. ते पंचमहाभूताचे शरीर ब्रह्मा, विष्णू, महेशा एवढे पवित्र बनते आणि त्याच्या ह्या शरीरामध्ये मी नित्य दैवी शक्तीच्या आधारे आश्रय घेतो आणि त्याच्या शरीरामध्ये राहण्यात मला फार आनंद मिळतो, अति प्रसन्नता लाभते. अर्जुना, कारण त्याचे शरीर अति पवित्र झालेले असते, त्याचे मन निर्मळ झालेले असते, त्याची बुद्धी सद्बुद्धीत परावर्तित झालेली असते आणि त्याचे चैतन्य शुद्ध चैतन्य झालेले असते. म्हणजे तो मी झालेला असतो आणि मी त्याच्या शरीरामध्ये प्रत्येक क्षणी वास करत असतो. अर्जुना, मनुष्याच्या शरीरामध्ये 24 तत्व आहेत आणि 25वे तत्व म्हणजे मी आहे. मनुष्याच्या त्या दुर्लभ भक्ताच्या शरीरातील 24 तत्वे कोणते आहेत? शुद्ध तत्वे. अशा ह्या तत्वांना तो शुद्ध तत्वात, पवित्र तत्वात परावर्तित करतो. ती 24 तत्वे म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये,
5 कर्मेंद्रिये, 5 सन्मात्र, पंच महाभूत असे हे 20 तत्व आणि त्यानंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 तत्व, असे हे 24 तत्व जेव्हा पवित्र तत्व होतात तेव्हा 25वे तत्व म्हणून मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. एक शुद्ध चैतन्य, पवित्र चैतन्य म्हणून त्याच्या शरीरामध्ये नेहमीसाठी स्थित होतो. असा हा माझा भक्त, दुर्मिळ भक्त, दुर्लभ शिष्य, शुद्ध ज्ञानाच्या आधारे मी होऊन ह्या विश्वामध्ये वावरत असतो. 25 तत्वांचे हे त्याचे शरीर म्हणजेच मी आहे, तो मी आहे आणि मी तो आहे, असे आम्ही हे द्वैतापासून अद्वैत होतो, एक रूप होतो, एकमेकामध्ये विरघळून जातो. मला आणि त्याला असे वेगळे पाहणे कधीच शक्य नसते अर्जुना. असा हा माझा दुर्लभ, दुर्मिळ भक्त शुद्ध ज्ञान प्राप्त करतो आणि ह्या शुद्ध ज्ञानाचा प्रभाव इतका सखोल त्याच्या जीवनामध्ये पवित्रता निर्माण करतो अर्जुना. असा हा माझा शुद्ध भक्त, दुर्मिळ भक्त, दुर्लभ शिष्य, तिन्ही काळाच्या पलीकडे राहतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाच्या पलीकडे राहणारा हा माझा शुद्ध ज्ञानाच्या आधारे जगणारा हा माझा दुर्लभ भक्त आणि दुर्लभ शिष्य असतो अर्जुना. अर्जुना, हे शुद्ध ज्ञान फक्त त्यालाच मिळू शकते जो मनुष्य, जो भक्त, जो शिष्य त्याचे शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि आता सांगितलेले 24 तत्व मला संपूर्णपणे समर्पित करतो, मला संपूर्णपणे शरण जातो. अशा ह्या मनुष्याला, भक्ताला, शिष्याला मी शरण जातो 25व्या तत्वाच्या आधारे आणि मी माझे तत्व त्याच्या त्या 24 तत्वामध्ये विलीन करतो, विरघळून टाकतो. मी स्वतः वेगळा न राहता मी त्याच्यात राहतो, कारण त्या मनुष्याला, त्या माझ्या भक्ताला, शिष्याला माझे शुद्ध ज्ञान प्राप्त झालेले असते. त्यामुळे मला वेगळे राहण्याचा आनंद मिळत नाही. मी त्याच्या शरीरामध्ये 25वे तत्व म्हणून प्रत्येक क्षणी अखंडपणे अनंत काळासाठी युगानुयुगे त्याच्या शरीरामध्ये राहण्यात मला धन्यता लाभते. ते माझे सौभाग्य असते अर्जुना. पण जो मनुष्य फक्त बुद्धीच्या आधारे मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या शरीराला कितीही जन्म मिळाले तरी तो मनुष्य मला बुद्धीच्या आधारे कधीही ओळखू शकणार नाही अर्जुना. बुद्धीच्या आधारे समजण्याजोगा मी नाही अर्जुना. बुद्धीच्या आधारे माझा अनुभव आजपर्यंत कोणीही घेऊ शकलेला नाही आणि यापुढेही कितीही युग झाले तरी बुद्धीच्या आधारे माझा अनुभव कोणीही घेऊ शकणार नाही अर्जुना. जो मनुष्य माझ्या वचनावर विश्वास ठेवतो, माझ्या आज्ञेचे पालन करतो, मी सांगितलेल्या तत्वांचे आचरण त्याच्या जीवनामध्ये तंतोतंत करतो, तो मनुष्य शरीर, मन, बुद्धी ह्याच्या पलीकडे जाऊन माझा अनुभव घेऊ शकतो, मला ओळखू शकतो, मला समजू शकतो. कारण मी मनुष्याच्या शरीरामध्ये 25वे तत्व म्हणून प्रत्येक क्षणी राहू शकतो. जो मनुष्य आध्यात्मिक शक्तीच्या आधारे आध्यात्मिक साधने मार्गावर जाऊन त्या शक्तीच्या आधारे दैवी शक्ती निर्माण करतो, अशा मनुष्यालाच मी माझे 25वे तत्व म्हणून
त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. त्याच्या शरीरामध्ये जी दैवी शक्ती असते, 25वे तत्व, ती माझी विभूती आहे अर्जुना. आणि ही विभूती 25वे तत्व बुद्धीच्या आधारे कधीही ओळखू शकणार नाही, जाणू शकणार नाही आणि कोणीही समजू शकणार नाही अर्जुना. अर्जुना, ज्याप्रमाणे मी तुला आता 25वे तत्व सांगितले, जशी ती माझी एक विभूती आहे, तशा अनंत विभूती या सृष्टीमध्ये माझ्या आहेत अर्जुना. मला शब्दांनी वर्णन करणे शक्य नाही. जो मनुष्य शब्दांच्या आधारे, बुद्धीच्या आधारे माझे वर्णन करण्याचा प्रयत्न करतो, त्या मनुष्याला ना मी कधी शब्दाच्या आधारे समजू शकणार आहे, ना माझे वर्णन कोणी बुद्धीच्या आधारे करू शकणार आहे अर्जुना. अर्जुना, एखादा मनुष्य त्याच्या शरीरावरील केस, डोक्यावरील केस कधी मोजू शकणार आहे का अर्जुना? नाही ना. मग त्याचप्रमाणे बुद्धीच्या आधारे आणि फक्त शब्दांच्या आधारे मला ओळखण्याचा जो प्रयत्न करतो, त्याचे संपूर्ण आयुष्य निघून जाते, पण तो मला कधीही बुद्धीच्या आधारे ना ओळखू शकला आहे, ना समजू शकला आहे, ना माझा अनुभव घेऊ शकला आहे. माझा अनुभव निशब्दपणे शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जाऊन घेतला जाऊ शकतो. आणि तो अनुभव माझा दुर्लभ भक्त आत्मज्ञानाच्या प्रभावाच्या आधारे निशब्दपणे, एकांतामध्ये, अलिप्तपणे घेऊ शकतो अर्जुना. अर्जुना, माझ्या अनंत विभूती आहेत. प्रत्येक विभूती तुला समजावून सांगणे, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे, मलाही अशक्य आहे अर्जुना. पण त्यातल्या त्यात ज्या प्रसिद्ध विभूती आहेत, त्या विभूतींच्या आधारे मी तुला माझे वर्णन म्हणजेच भगवंताचे वर्णन करून सांगतो अर्जुना. माझा विस्तार अमर्याद आहे, अनंत आहे, अगाध आहे, अनुभवगम्य आहे, अविश्वसनीय आहे. पण त्यातील काही महत्वाच्या प्रसिद्ध विभूती मी तुला थोड्या वेळानंतर समजून सांगणार आहे अर्जुना. पण आता तू आत्मज्ञानाचा प्रभाव कसा होतो याचे जे श्रवण केले आहेस, त्यावर चिंतन कर. कारण तू देखील माझा एक दुर्लभ भक्त आहेस, ज्याच्यावर बालपणापासूनच आत्मज्ञानाचा प्रभाव झालेला आहे. तुलाही ते शुद्ध ज्ञान प्राप्त झालेले आहे आणि त्या शुद्ध ज्ञानाच्या आधारे तुझ्यामध्येही मी 25वे तत्व म्हणून प्रत्येक क्षणी अखंडपणे अनंत काळासाठी युगानुयुगे तुझ्या हृदयात वास करत आहे अर्जुना. पण तू हे काही क्षणासाठी मोहामुळे, आसक्तीमुळे ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर विसरला होतास, त्याचे विस्मरण झाले होते आणि त्यामुळे तू शोकामध्ये, दुःखामध्ये, दयनीय अवस्थेमध्ये गेला होतास अर्जुना. पण परत या मार्गदर्शनाचे श्रवण करून तू त्या दयनीय अवस्थेच्या बाहेर पडत आहेस. तू आता हळूहळू स्थिर, शांत, प्रसन्न, विनम्र होत आहेस अर्जुना. अर्जुना, ह्या शांततेच्या, ह्या स्थिरतेच्या आधारेच तू तुझे कर्म, युद्ध कर्म, स्वकर्म, नियत कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना. आणि हे कर्म करताना तू कर्मफळाची आणि कर्तेपणाची अपेक्षा ठेवू नकोस. कर्तेपणाचा त्याग कर, तेव्हाच तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे करून
परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकशील. तू अंतर्बाह्य आनंदी, स्थिर, समाधानी, शांत, प्रेमळ, करुणामयी, विवेकी, विनम्र जीवन जगून परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकशील अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच उपदेश देत आहे की जो मनुष्य बुद्धीच्या आधारे त्या भगवंताचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, तो मनुष्य बुद्धीच्या आधारे कधीही त्या भगवंताला ओळखू शकणार नाही, समजू शकणार नाही, ना त्याचा अनुभव घेऊ शकेल. किंबहुना शब्दांच्या आधारे देखील भगवंताचे वर्णन करणे अशक्य होईल. त्या भगवंताचा अनुभव शुद्ध ज्ञानाच्या आधारे, आत्मज्ञानाच्या प्रभावाखाली मनाची वृत्ती बदलून मनातील कचरा, भंगार म्हणजे विकार, वासना दूर करून मन निर्मळ करून त्या भगवंताचा अनुभव 25व्या तत्वाच्या आधारे घेतला जाऊ शकतो. आणि त्यासाठी मनुष्याला त्याचे मन आणि प्राण एकवटून त्या भगवंताच्या दिशेने लावणे, त्या 25व्या तत्वाच्या दिशेने लावणे आवश्यक आहे. तेव्हाच तो भगवंत रूपामध्ये त्या भक्तासाठी येतो आणि त्या भक्ताचे जीवन, त्या शिष्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी, स्थिर, शांत, समाधानी, प्रसन्न करून त्या भक्ताला परिपूर्ण यशस्वी जीवनाचा अनुभव तो भगवंतच देऊ शकतो. हाच संदेश, हाच उपदेश आजच्या प्रवचन पुष्पातून भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय विभूती योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 111व्या प्रवचन पुष्पात आपण भगवंताच्या विशेष आणि प्रसिद्ध विभूती कोणत्या आहेत, ज्यामुळे या अध्यायाचे नाव विभूती योग असे भगवंतानेच ठेवले आहे, अशा या भगवंताच्या प्रसिद्ध आणि विशेष विभूती कोणत्या आहेत हे आपण उद्याच्या 111व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.